नमस्कार मैत्रिणींनो, पिहू रेसिपी आर्ट चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा साजरी कशी करावी व या दिवशी काय उपाय करावे, काय दान करावे, पूजाविधी कशी करावी, ही सर्व माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कार्तिक पौर्णिमेचा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो। या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। कार्तिक पौर्णिमा व्रत पौर्णिमा तिथी 15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 6:19 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 16 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 2:28 पर्यंत चालेल। कार्तिक पौर्णिमेचे व्रत 15 नोव्हेंबर 2024 शुक्रवारी रोजी केले जाईल। कार्तिक पौर्णिमा स्नानाची वेळ कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी स्नानाचा शुभ मुहूर्त पहाटे 4:58 ते 5:51 पर्यंत असेल। या दिवशी सत्यनारायण पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 6:44 ते 10:45 पर्यंत असेल। चंद्रोदयाची वेळ दुपारी 4:51 आहे। देवदिवाळीचा शुभ मुहूर्त देवदिवाळीच्या दिवशी प्रदोष काळ सायंकाळी 5:10 ते 7:47 या वेळेत असेल। कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ मानले जाते। या दिवशी लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त रात्री 11:39 ते 12:33 पर्यंत असेल। कार्तिक पौर्णिमा राहुकाळ आणि भद्रकाळ वेळ कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भद्राची सावली असते। ज्योतिषशास्त्रात भद्र आणि राहू काळ पूजा आणि शुभ कार्यासाठी चांगले मानले जात नाही, त्यामुळे भद्र आणि राहू काळात शुभ कार्याला बंदी आहे। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी राहू काळ सकाळी 10:44 पासून दुपारी 12:05 पर्यंत राहील। भद्रा काळाची 6:43 पासून दुपारी 4:37 पर्यंत राहील। कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्नान संपते। अनेक भाविक कार्तिक स्नान करतात, म्हणजेच ब्रह्मा मुहूर्तावर दररोज सूर्योदयापूर्वी पवित्र नदीत स्नान करतात। जर नदीत आंघोळ करणे शक्य नसेल तर तुम्ही घरीही करू शकता। कार्तिक स्नान शरद पौर्णिमेपासून सुरू होते आणि कार्तिक पौर्णिमेला संपते। कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदानाचे विशेष महत्त्व आहे। असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने अमोघ पुण्य प्राप्त होते। या दिवशी तुळशीची पूजा केल्याने शुभ फळ मिळते असे मानले जाते। कार्तिक पौर्णिमा उपाय कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चंद्राला अर्घ्य द्यावे। धनाची देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मुख्य दरवाजावर दिवा लावावा। या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दीपदान केल्यास आर्थिक समृद्धी येते असे मानले जाते। अशी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।